हो हो हो, वाईल्ड कार्ड वाईल्ड कार्ड वाईल्ड कार्ड. सध्या मराठी बिग बॉसच्या घरामध्ये जी राक्षसी वृत्ती चालू आहे त्याला आवर घालण्यासाठी कोणीतरी देवदूत माणूस वाईल्ड कार्ड म्हणून घरामध्ये शिरावाशी माझीच नाही अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ना राव. क्या बात है सर, क्या बात है सर. अरे काय चालू आहे काय घरामध्ये? राक्षसी वृत्ती चालू आहे. हे निक्की, अरबा, जान्हवी, तो गोटा पुढारी, वैभव, इरिना. अरे यार काय यार, या शनिवारच्या मागच्या एपिसोडमध्ये हे कालच्याच म्हणजे रितेश भाऊंनी जी खरडपट्टी केली ती लय वारी होती. हे 3 नावं मला सोशल मीडियावरून मिळालेले आहेत, पण चौथं नाव एक आहे जे मलाच नाही अवघ्या महाराष्ट्राला आवडतं आणि ते नाव मी व्हिडिओच्या एंड मध्ये सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या थंबनेल मध्ये तुम्ही जे 3 चेहरे पाहिलेले, 3 जे फोटो पाहिलेले, सूत्रानुसार मी जे सांगतो बरं का. आता तुम्हाला वाटेल यार न्यूजवाल्यांसारखा हा पण सूत्रानुसारच माहिती देतो, तसं नाहीये भाई. 70% मला माहिती मिळालेली आहे की हे 3 जण जाणार आहेत. आता ठोस पुरावा काय माझ्याकडे नाहीये बरं का. प्लीज माझ्याकडे काय पुरावा वगैरे मागू नका. तर जे एक हप्ता जे चालू होतं बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलाय, तुम्ही जाऊन पहा माझ्या चॅनलवरती जर पाहिलं नसेल तर. आणि पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. तर सध्या हे जे 3 नावं आहेत, अनघा, अतुल, राखी सावंत आणि अभिजित बिचुकले. तर अभिजित बिचुकले हे मराठी बिग बॉस मध्ये येऊन गेलेले आहेत. राखी सावंत या पण येऊन गेलेल्या आहेत आणि राखी सावंत आय थिंक पहिल्या याला वाईल्ड कार्ड मध्येच आलेल्या होत्या. अभिजित बिचुकले हे एका सीझनला होते, बट ते मधूनच काही कारणास्तव बाहेर पडले होते. आणि अनघा, अतुल यांनी तर स्वतः बिग बॉस यांना विनंती केली आहे की बाबा मला वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री द्या, जेणेकरून मी निकी आणि जान्हवी यांच्या श्रीमुखामध्ये एकदा लावून देईन. छोरी में दम है बॉस. मला तरी वाटतं की ती जाईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या वतीने तिने पण तिचा राग व्यक्त केलेला सोशल मीडियावरती. आणि मला तरी असं वाटतं की कोणीतरी जावं आणि त्यांच्या राक्षसी वृत्तीला आवर घालावा. अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी आणि तो छोटा गोटा पुढारी. दुसरी आहे राखी सावंत जी एका सीझन मध्ये आलीच होती वाईल्ड कार्ड म्हणून. आणि एक आहेत अभिजित बिचुकले साहेब, ज्यांचं त्यांच्या घरचेच मनावर घेत नाही. क्या बात, ये बात है. सोशल मीडियाद्वारे मला हे 3 नाव कळाले म्हणून मी हे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करतोय. मागच्या एका हप्त्यामध्ये जो गडबड गोंधळ धिंगाणा जो झाला त्याला आवर घालण्यासाठी रितेश भाऊंनी त्यांच्या धक्क्यावरती, त्यांच्या धक्क्यावरती, भाऊंच्या धक्क्यावरती सगळ्यांना चांगलं खरडून काढले. त्याच्या पुढे जाऊन मला तरी असं वाटतं की यार यांचा एवढा राग येतोय ना की मी स्वतःच जाऊ वाईल्ड कार्ड म्हणून आणि तुमच्या वतीने त्यांच्या श्रीमुखामध्ये मारून यावं एकदम रजनीकांत स्टाईल आणि पुन्हा म्हणावं, क्यों हिला डाला ना. सध्या मराठी बिग बॉसच्या घरामध्ये ही निकीचा जो वेगळा बिग बॉस चालू आहे ना घरामध्ये, तर निकीचं तोंड बंद करायला, त्या जान्हवीच्या थोबाडीत मारायला, अरबाजची मराठी सुधारवण्यासाठी आणि वैभव त्या बैलाला जाग करण्यासाठी आणि पुढारीचं पुढारपण घालवण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज आहे बिग बॉस मध्ये, आणि तो म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. बोलवा मग बघा तो कसा सगळ्यांना यांचे घरचे रस्ते दाखवतो की नाही. मला तर खूप इच्छा आहे की हिंदुस्थानी भाऊ यांनी मराठी बिग बॉसच्या घरामध्ये ऍज अन वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घ्यावी आणि सगळ्यांचे तोंड बंद करावे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. कारण यार माणूस की विसरलेत सगळे. या राक्षसांना माणूस बनवण्यासाठी फक्त त्याच माणसाची गरज आहे. म्हणजे कसं होईल माहितीये का, एक भाऊ घरामध्ये आणि एक भाऊ घराच्या बाहेर, दोन्हीकडून असे दोन्ही हात आले ना मग सगळे असे गप्प बसतील. भाई ने बोला करने का तो करने. बघूयात या संडेच्या म्हणजे आजच्याच भागामध्ये रितेश भाऊ काही निर्णय घेतात, कारण 2 मोठे निर्णय रितेश भाऊ घेणार आहेत. हे प्रोमो मध्ये दिसलेलंच आहे आपल्याला. तर पाहूया हे 2 मोठे निर्णय काय आहेत आणि कोणाला घराबाहेर काढतायत ते. ओके का कोणी घराच्या बाहेर नाही निघणार, अब ये भी मुझे सिखाना पड़ेगा. माहित नाही आपल्याला. तर पाहूया तुम्हाला काय वाटतं घराबाहेर कोण निघेल आणि कोण वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेईल किंवा कोणी वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घ्यावी. हे जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघत राहा पेन पेपर एंटरटेनमेंट. आई ते कचऱ्यावाला अरबाज नाही का गाला? मराठी शिकाय पाठवलं त्याला. धन्यवाद.